Dear student, in the last lecture we have seen expression in plants. मागच्या तासाला आपण त्या ठिकाणी असणाऱ्या ज्या काही वनस्पती ज्या आहेत तर त्या वनस्पतींमुळे होणारं जे काही उत्सर्जन जे आहे तर ते उत्सर्जन त्या ठिकाणी पाहिले. त्याच्यामध्ये असणारा जो काही लीफ फॉल जो आहे तर तो लीफ फॉल आपण त्या ठिकाणी पाहिलेला आहे. त्याच्यानंतर वनस्पतींमध्ये असणारे जे काही वेस्ट मटेरियल जे आहेत, उदाहरणार्थ गम असेल, लॅटेक्स असेल, तर याचा असणारा जो काही वापर जो आहे तर तो वापर आपण त्या ठिकाणी करतानाच म्हणजे वनस्पतींनी टाकाऊ असणारा जो काही पदार्थ जो आहे तर तो पदार्थ त्या ठिकाणी मानवाला उपयुक्त असतो असं आपण त्या ठिकाणी मागच्या तासाला त्या ठिकाणी पाहिलेलं आहे. नेक्स्ट, एक्सक्रीशन इन ह्युमन बीइंग. मानव जे आहे तर त्या मानवामधील उत्सर्जन जे आहे तर ते उत्सर्जन आपल्याला पाहायचं आहे. याच्यासाठी आपल्याला असणारे जे काही कॅन यू टेल जे आहे तर ते कॅन यू टेल आपल्याला त्या ठिकाणी दिलेले आहे. आता कॅन यू टेलमध्ये फर्स्ट क्वेश्चन्स आपल्याला त्या ठिकाणी दिलेलं आहे की विच वेस्ट मटेरियल आर प्रोड्यूस इन आवर बॉडी थ्रू मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटी. म्हणजे आपलं जे काही शरीर जे आहे तर त्या आपल्या शरीरामध्ये चयापचय क्रिया जी आहे तर त्या चयापचय क्रियेमधून कोणकोणते टाकाऊ पदार्थ जे आहेत तर ते पदार्थ त्या ठिकाणी तयार होताना दिसतात. इन आवर बॉडी ड्यू टू द प्रोसेस ऑफ मेटाबॉलिझम टॉक्सिक सबस्टन्सेस सच ॲज अमोनिया, युरिया, युरिक ॲसिड, कॅराटिनिन एक्सेट्रा आर प्रोड्यूस आर फॉर्म्ड. आपलं असणारं जे काही शरीर जे आहे तर त्या शरीरामध्ये असणाऱ्या ज्या काही चयापचय क्रिया ज्या आहेत तर त्या चयापचय क्रिया त्या ठिकाणी होताना दिसतात. आणि ज्या काही चयापचय क्रिया ज्या आहेत तर त्या चयापचय क्रियेच्या साह्यानं अनेक अशा प्रकारचे घातक अशा प्रकारचे पदार्थ जे आहेत तर ते पदार्थ त्या ठिकाणी तयार होताना दिसतात. उदाहरणार्थ आपल्याला त्या ठिकाणी अमोनिया असेल, युरिया असेल, युरिक आम्ल असेल किंवा कॅरोटीन सारखे असणारे जे काही टॉक्सिक असणारे जे काही सबस्टन्सेस जे आहेत तर ते सबस्टन्सेस त्या ठिकाणी तयार होताना दिसतात. कार्बन डायऑक्साईड इज गिव्हन आउट थ्रू द नोज. आपण जो काही हवा जी आहे तर ती हवा इनहेलेशनच्या साहाय्याने आतमध्ये घेतली जाते आणि नाकावाटी पुन्हा तो असणारा जो काही कार्बन डायऑक्साईड, ऑक्सिजन आतमध्ये घेतला जातो, कार्बन डायऑक्साईड त्या ठिकाणी बाहेर टाकला जातो आणि हा कार्बन डायऑक्साईड नाकाच्या मार्फत त्या ठिकाणी बाहेर टाकला जातो. द एक्सेस ऑफ व्हिटॅमिन्स अँड मिनरल्स विच फाइंड वे इनटू आवर डाएट आर ऑल्सो थ्रोन आउट थ्रू युरिन. त्याच्यानंतर आपण जे काही अन्न त्या ठिकाणी खातो, आपला जो काही आहार जो आहे तर त्या आहारामध्ये असणारं जे काही जास्तीचं असणारं जे काही प्रथिनं असेल, खनिज द्रव्य असेल, हे सुद्धा काय केलं जातं तर आपलं असणारं जे काही मूत्र जे आहे, युरिन जे आहे तर त्या युरिनच्या मार्फत त्या ठिकाणी काय केलं तर पुन्हा त्या ठिकाणी ते बाहेर टाकलं जातं. हाऊ डज द प्रोसेस ऑफ एक्सक्रीशन टेक्स प्लेस इन ह्युमन्स. म्हणजे मानव जे आहे तर त्या मानवामध्ये मानवी शरीरामध्ये उत्सर्जनाची असणारी काही क्रिया जी आहे तर ती क्रिया त्या ठिकाणी नेमकी कशी पार पडते. आता मागच्या इत्यांमध्ये आपण त्या ठिकाणी शिकलेलो आहोत. पुन्हा एकदा त्या ठिकाणी ऐका. द ब्लड इज फिल्टर थ्रू द पेअर ऑफ द किडनी. आपलं जे काय असणारं ते काय रक्त जे आहे तर ते रक्त आपल्याला असणारं जे काही वृक्क जे आहे ज्याला आपण त्या ठिकाणी किडनी म्हणताना दिसतो, ही किडनी पाठीमागची असणारी जी काही बाजू जी आहे तर त्या पाठीमागच्या बाजूला त्या ठिकाणी वृक्क जे आहेत तर त्या किडनीच्या दोन असणाऱ्या ज्या काही पेअर्स जे आहेत म्हणजे जुडी जी आहे तर ती जुडी एक जुडी त्या ठिकाणी असते. द कार्बन डायऑक्साईड एस्केप आउट फ्रॉम द लंग्स अँड ऑक्सिजन इज टेकन इनसाइड. आपण जी काय हवा घेतो तर ती हवा काय होता नसते फुफ्फुसामध्ये त्या ठिकाणी येता नसते तर त्याच्यामधला असणारा जो काही ऑक्सिजन जो आहे तर तो ऑक्सिजन त्या ठिकाणी आतमध्ये त्या ठिकाणी घेतला जातो आणि कार्बन डायऑक्साईड जो आहे तर तो काय केला जातो बाहेर त्या ठिकाणी टाकला जातो. द स्वीट ग्लँड्स प्रेझेंट इन द लेअर ऑफ द स्किन ऑल्सो एक्सक्रीट सम अमाऊंट ऑफ द एक्सक्रेटरी सबस्टन्सेस. आपल्याला माहिती आहे की आपल्याला घाम येताना आपली जी काही त्वचा जी आहे तर त्या त्वचेला त्या ठिकाणी घाम येताना ही जी काही आपली असताना जी काही त्वचा जी आहे तर त्या त्वचेमध्ये त्या ठिकाणी असणारे काही घाम ग्रंथी ज्याला त्या ठिकाणी आपण स्वीट ग्लँड्स त्या ठिकाणी म्हटलेले घाम ग्रंथी जे आहे तर त्या घाम ग्रंथी त्या त्वचेच्या आतमध्ये असतात.
हे सुद्धा काय करत नसतात, काही प्रमाणामध्ये असणारे काही उत्सर्जित असणारे काही पदार्थ जे आहेत तर ते पदार्थ त्या ठिकाणी त्वचेच्या वाटे घामाच्या मार्फत काय केले जातात, बाहेर त्या ठिकाणी टाकले जातात. पुढे, द अनडायजेस्टेड अँड अनवॉन्टेड फेशियल मॅनर इज थ्रोन आउट थ्रू एनस इन द प्रोसेस ऑफ इजेशन. त्याचबरोबर न पचलेलं, त्याच्यानंतर अनवॉन्टेड फेशियल, आपण जे काही खाद्यपदार्थ त्या ठिकाणी खातो, अन्न त्या ठिकाणी खातो, तर त्याच्यामधला नकोसा असणारा जो काही पदार्थ, म्हणजे शरीराला नकोसा असलेला जो काही पदार्थ जो आहे तर तो पदार्थ काय केला, तो एनस म्हणजे गुदद्वार जे आहे तर त्या गुदद्वाराच्या मार्फत इजेशन, बाह्य सेपनाची असणारी काही प्रक्रिया जी आहे तर त्या प्रक्रियेच्या मार्फत त्या ठिकाणी काय तो शरीराच्या बाहेर त्या ठिकाणी टाकला जातो. इन दिस वे द एक्सक्रेटरी सबस्टन्सेस आर थ्रोन आउट द बॉडी. आणि अशा पद्धतीने त्या ठिकाणी आपल्या लक्षात येत नसते की उत्सर्जित झालेले जे काही पदार्थ जे आहेत तर ते पदार्थ काय केले जातात, शरीराच्या बाहेर त्या ठिकाणी टाकले जातात. द एक्सक्रेशन in true sense happens only with the help of the kidney, where the blood is filtered and the toxic unwanted material from the urine. म्हणजे खऱ्या अर्थानं उत्सर्जनाची असणारी काही प्रक्रिया जी आहे तर ती प्रक्रिया काय होत नसते, तर त्या ठिकाणी असणारे काही किडनी, पुढे आपल्याला त्या ठिकाणी पाहिजे किडनी, तर त्या किडनीच्या मार्फत, उरकाच्या मार्फत त्या ठिकाणी होताना दिसते. इथे काय केलं जातं की रक्त जे आहे तर ते रक्त त्या ठिकाणी फिल्टर केलं जातं आणि त्या रक्तामध्ये असणारे ते काही टॉक्झिक अनवॉन्टेड मटेरियल म्हणजे घातक, विषारी, नको असलेले जे काही पदार्थ जे आहेत तर ते पदार्थ युरिन म्हणजे मूत्राच्या वाटे तर काय केले जातात, बाहेर त्या ठिकाणी टाकले जातात. व अशा प्रकारचे असणारा जो काही भाग जो आहे तर तो भाग आपण इयत्ता 9वी पर्यंत त्या ठिकाणी म्हणजे 8वी पर्यंत त्या ठिकाणी पाहिलेला आहे. त्याच्यानंतर पुढे, देअर आर डिफरंट ऑर्गन्स system in the body to bring about the different life processes. म्हणजे सर्वसाधारणपणे मानवी असणारे जे काही शरीर जे आहे तर त्या मानवी शरीरामध्ये ऑर्गन सिस्टीम जी विविध अशा प्रकारच्या असणाऱ्या ते काही इंद्रिय संस्था ज्या आहेत तर त्या इंद्रिय संस्था विविध अशा प्रकारच्या असणाऱ्या ते काही प्रक्रिया ज्या आहेत तर त्या प्रक्रिया पार पाडण्यासाठी वेगवेगळ्या अशा प्रकारच्या इंद्रिय संस्था ज्या आहेत तर त्या इंद्रिय संस्था त्या ठिकाणी कार्यरत असतात. सच ॲज डायजेस्टिव्ह सिस्टीम फॉर द डायजेशन ऑफ द फूड. म्हणजे अन्नपचन जे आहे तर त्या अन्नपचनासाठी असणारी काय अन्नपचन संस्था. दुसरं आपल्याला सांगितलं रेस्पिरेटरी सिस्टीम फॉर द रेस्पिरेशन. उत्सर्जन जे आहेत किंवा श्वासोश्वास जो आहे तर त्या श्वासोश्वासासाठी असणारी काही श्वसन संस्था. The process of digestion leading to the energy production is an important process of our body. म्हणजे सर्वसाधारणपणे आपल्या लक्षात येत नसते की आपण जे काय अन्न खातो तर त्या अन्नाचं आपल्या शरीरामध्ये अन्नपचन होताना दिसतं आणि त्याच्यामधून ऊर्जा निर्मितीचं महत्वाचं अशा प्रकारचं असणारं ते काही कार्य जे आहे तर ते कार्य त्या ठिकाणी काय करताना दिसतं, पार पाडताना दिसतं. व्हेरियस वेस्ट मटेरियल्स आर फॉर्म्ड ड्युरिंग धिस प्रोसेस. आणि जे काही अन्नपचनाची आणि त्याच्यामधून ऊर्जा निर्मितीची असणारे जे काही क्रिया ज्या आहेत तर त्या क्रियेमध्ये शरीरामध्ये विविध अशा प्रकारचे असणारे जे काही वेस्ट मटेरियल म्हणजे टाकाऊ पदार्थ जे आहेत तर ते टाकाऊ पदार्थ त्या ठिकाणी तयार होताना दिसतात. रिमूव्हल ऑफ दीज वेस्ट फ्रॉम द बॉडी इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि अशा प्रकारचे टाकाऊ असणारे जे काही पदार्थ जे आहेत तर ते टाकाऊ पदार्थ शरीराच्या बाहेर टाकणं त्या ठिकाणी अतिशय त्या ठिकाणी महत्वाचं आहे. अँड इट इज द एक्सक्रेटरी सिस्टीम दॅट कॅरीज आउट धिस फंक्शन. आणि ह्याच्यासाठी असणारे जे काही उत्सर्जन संस्था किंवा एक्सक्रेटरी सिस्टीम जे आहे तर ते एक्सक्रेटरी सिस्टीम ते कार्य जे आहे तर ते कार्य त्या ठिकाणी करताना दिसते. द ह्युमन एक्सक्रेटरी सिस्टीम consist of a pair of kidney, a pair of ureter, the urinary bladder and the urethra. सर्वसाधारणपणे आपल्या लक्षात येत नसते की मानवी असणारे जे काही उत्सर्जन संस्था ज्या आहेत तर त्या मानवी उत्सर्जन संस्थेमध्ये काय सांगितलं आपल्याला, पेअर ऑफ किडनी, ज्याला त्या ठिकाणी उर्क जे आहे तर त्या उर्कांची जोडी त्या ठिकाणी म्हणता नसतो. त्याच्यानंतर दुसरं आपल्याला सांगितलं पेअर ऑफ युरेटर्स, म्हणजे मूत्रवाहिनी जी आहे तर त्या मूत्रवाहिनीची एक जोडी त्या ठिकाणी असते.
त्याच्यानंतर युरिनरी ब्लॅडर, ज्याला आपण त्या ठिकाणी मूत्राशय त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. आणि पुढे आपल्याला दिलेले युरेथा, ज्याला आपण त्या ठिकाणी मूत्रसज्जरक काय म्हटलेले मराठी शब्द आहे मूत्रसज्जरक किंवा मूत्रसज्जरक अशा प्रकारची असणारी काही नलिका जी आहे तर ती नलिका त्या ठिकाणी असते. उदाहरणार्थ त्या ठिकाणी असणारी काही आकृती जी आहे तर त्या आकृती जर आपण पाहिली तर आपल्याला त्याच्यामध्ये त्या ठिकाणी ती डायग्रॅम जी आहे तर त्या डायग्रॅमवरून आपल्याला नेमकं त्या ठिकाणी कोणकोणते आहेत तर ते आपल्याला त्या ठिकाणी कळेल की सर्वसाधारणपणे अशा प्रकारची असणारी काही पेअर ऑफ किडनी जी आहे तर ती पेअर ऑफ किडनी त्या ठिकाणी आपल्याला दिसते. त्याच्यानंतर दुसरं आपल्याला त्या ठिकाणी पेअर ऑफ युरेटर्स जी आहे तर ती पेअर ऑफ युरेटर्स त्या ठिकाणी दिसते. पहा या ठिकाणी अशी ही एक आणि ही एक, म्हणजे या ठिकाणी पेअर ऑफ युरेटर्स मूत्रवाहिनीची असणारी काही जोडी जी आहे तर ती जोडी आपल्याला त्या ठिकाणी दिसते. त्याच्यानंतर खाली जर आपण त्या ठिकाणी जर पाहिलं तर खाली आपल्याला त्या ठिकाणी असणारे काही युरिनरी ब्लॅडर जे आहे तर ती युरिनरी ब्लॅडर काय याच्यामध्ये त्या ठिकाणी दाखवली नाही. त्याच्यानंतरचं पुढचं असणारे काही सर्वसाधारणपणे आपल्याला त्या ठिकाणी युरेथा जो आहे या ठिकाणी पहा युरिनरी ब्लॅडर किंवा त्याला त्या ठिकाणी स्थित ब्लॅडर म्हटले तर ते युरिनरी ब्लॅडर म्हणजे मूत्राशय जे आहे तर ते मूत्राशय त्या ठिकाणी दाखवलेले आणि ज्याच्यामधून त्या ठिकाणी ते असणारे काही मूत्र जे आहे तर ते मूत्र त्या ठिकाणी बाहेर पडतं तर त्यालाच त्या ठिकाणी युरेथा जे आहे तर ते युरेथा त्या ठिकाणी आपल्याला आकृती जी आहे तर त्या आकृतीमध्ये त्या ठिकाणी दाखवलेली. पण जुन्या अभ्यासक्रमामध्ये हाच भाग जो आहे तर तो 10वीला होता. अतिशय महत्त्वाचा अशा प्रकारचा हा जो काही असणारा काही भाग जो आहे तर तो भाग आपल्याला त्या ठिकाणी दिलेला. याच्यानंतर पुढे की युरिन इज फॉर्म्ड बाय द किडनी बाय सेपरेटिंग द वेस्ट अँड द अनवॉन्टेड एक्सेस सबस्टन्सेस फ्रॉम द ब्लड. म्हणजे सर्वसाधारणपणे मूत्र कसं तयार होतं नसतं तर आपल्या लक्षात येतं नसते आपल्या असणारी जी काही किडनी जी आहे ज्याला आपण त्या ठिकाणी मराठीमध्ये वृक्क जे आहे तर ती वृक्क त्या ठिकाणी म्हणता नसतो. या वृक्कांच्या मार्फत रक्तामधील असणारे काही टाकाऊ अशा प्रकारचे असणारे काही पदार्थ किंवा दुसरं आपल्याला सांगितले अनवॉन्टेड एक्सेस सबस्टन्स फ्रॉम द ब्लड किंवा जास्तीचे अनावश्यक असणारे ते काही पदार्थ जे आहेत तर ते पदार्थ काय करत नसतं आपली किडनी जी आहे तर ते किडनी त्या ठिकाणी वेगळं करून त्या ठिकाणी असणारे जे काही युरिन ज्याला आपण त्या ठिकाणी मूत्र जे आहे तर ते मूत्र त्या ठिकाणी तयार करताना दिसतं. पण डायग्रॅम जे आहे तर ते डायग्रॅम आपण त्या ठिकाणी पाहिलेले आहे. तर या डायग्रॅममध्ये सर्वसाधारणपणे कोणकोणते भाग आहेत त्याचा आपल्याला त्या ठिकाणी असणारा जो काही विचार जो आहे तर तो विचार त्या ठिकाणी करायचा. आता याच्यामध्ये या ब्ल्यू रंगामध्ये आपल्याला त्या ठिकाणी इन्फेरियर व्हेना केव्हा दाखवली म्हणजे आपलं असताना जे काही रक्त जे आहे हृदयाची आकृती तुम्हाला त्या ठिकाणी माहित आहे तर त्याच्यामध्ये असणारे जे काही इन्फेरियर व्हेना केव्हा म्हणजे आदोशिर त्याला त्या ठिकाणी म्हटलेले. त्याच्यानंतर पुढे आपल्याला या ठिकाणी ॲड्रिनल ग्लँड्स त्या ठिकाणी दाखवले म्हणजे उर्कस्थ ग्रंथी त्या ठिकाणी दाखवलेली. त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला रेनल आर्टरी म्हणजे धमनी त्याला त्या ठिकाणी म्हणता नसतं. उर्क धमनी जी आहे तर ती उर्क धमनी त्या ठिकाणी आहे आणि आतमध्ये आपल्याला त्या ठिकाणी रेनल पेल्विस म्हणजे उर्क 2 त्याला त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर पुढे आपल्याला त्या ठिकाणी मेडुला दाखवले ज्याला आपण त्या ठिकाणी मध्यांग म्हणताना दिसतो. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये कॉर्टेक्स आहे ज्याला त्या ठिकाणी बाह्यांग त्या ठिकाणी म्हटलं जातं. त्याच्यानंतर मागे आपण मागाशी त्या ठिकाणी पाहिले याला त्या ठिकाणी किडनी म्हणजे वृकांच्या 2 जोड्या आहेत. त्याच्यानंतर ॲब्डोमिनल ॲरोटा त्या ठिकाणी म्हटलेलं आहे म्हणजे पृष्ठ महारोहिणी त्या ठिकाणी म्हटले. युरेटर्स आपण त्या ठिकाणी पाहिलेले की मूत्रवाहिनी त्या ठिकाणी दाखवलेले. ब्लॅडर म्हणजे त्या ठिकाणी मूत्राशय आहे. त्याच्यानंतर युरेथा आहे त्या ठिकाणी ज्याच्यामधून मूत्र जे आहे तर ते बाहेर पडताना दिसतं तर त्याला त्या ठिकाणी मूत्र म्हटले. त्याच्यानंतर पुढे आपल्याला त्या ठिकाणी रेनल कॅलिक्स ज्याला त्या ठिकाणी आपण संपुटक किंवा मूत्र कलश त्या ठिकाणी म्हटलेले. तर आतला हा जो काही किडनी मधला असणारा हा जो काही आतला भाग जो आहे तर तोच आपल्याला या ठिकाणी दाखवले. याच्यामध्ये रेनल कॅप्सूल संपुष्ट त्या ठिकाणी म्हटलेली. मगाशी पाहिल्याप्रमाणे कॉर्टेक्स म्हणजे बाह्यांग त्या ठिकाणी आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी रेनल पिरॅमिड आहे, रेनल आर्टरी दाखवलेली, रेनल व्हेल आणि युरेटर्स म्हणजे मूत्राशयाकडे जाणारी जी काही वाहिनी जी आहे तर ती वाहिनी आपल्याला त्या ठिकाणी दाखवली. अशा प्रकारे आपली असणारी जी काही उत्सर्जन संस्था आणि उर्क आहे. अधिकची माहिती पुन्हा आपल्याला त्या ठिकाणी 10वी जी आहे तर त्या 10वीला त्या ठिकाणी त्यावेळेला आपण त्या ठिकाणी पाहणार आहे. आता पुढे की सर्वसाधारणपणे 2 बीन शेप्ड किडनी आर सिच्युएटेड ऑन आयदर साइड ऑफ द व्हर्टिबल कॉलम ऑन द पोस्टेरियर साइड ऑफ द ॲब्डोमेन. आता नीट लक्षात घ्यायचं आपलं हे असणारं जे काही उदर हे पोट जे आहे तर त्या पोटाची मागची असणारी काही बाजू जी आहे तर त्या मागच्या बाजूला आपल्याला माहिती आहे की पाठीचा कणा आहे आणि या पाठीच्या कण्याच्या प्रत्येक एका बाजूला एक याप्रमाणे
जशी घेवड्याची बी त्या ठिकाणी असते, तर तशाच पद्धतीनं घेवड्याच्या बियाच्या आकाराची दोन असणारे जे काही वृक्क जे आहेत तर ती वृक्क आपल्याला त्या ठिकाणी आढळून असतात. उदाहरणार्थ त्या ठिकाणी आकृती जर आपण पाहिली तर त्या ठिकाणी घेवड्याची बी जशा आकाराची असते, तर त्या घेवड्याच्या बीच्या आकाराची दोन असणारे काही किडनी जे आहेत तर त्या किडनी आपल्याला पाठीमागच्या बाजूला असणारा जो काही व्हर्टिबल कॉलम जे आहे तर त्या व्हर्टिबल कॉलमला त्या ठिकाणी ती आढळून येताना दिसते. त्याच्यानंतर पुढे the functional unit of the kidney that performs the basic function of the filtration is called a nephron. म्हणजे असणारे जे काही किडनी जे आहेत किंवा वृक्क जे आहेत तर त्या वृक्कामध्ये गाळण्याची असणारी काही मूलभूत क्रिया करणारा जो काही घटक जो आहे तर त्या घटकाला म्हटलेलं आहे नेफ्रॉन. उदाहरणार्थ या ठिकाणी आपल्याला खाली नेफ्रॉन जे आहे तर त्या नेफ्रॉनची डायग्राम जी आहे तर ती डायग्राम त्या ठिकाणी दिलेली येते. म्हणजे सर्वसाधारणपणे असणारे जे काही किडनी जे आहेत तर त्या किडनीमध्ये फिल्ट्रेशनची असणारे काही बेसिक अशा प्रकारचं असणारे काही फंक्शन मूलभूत अशा प्रकारचं गाळण क्रियेची असणारी काही क्रिया जी आहे तर ती क्रिया करणारा जो काही घटक जो आहे तर त्या घटकाला त्या ठिकाणी काय म्हणतो दिसतो आपण नेफ्रॉन जो आहे तर तो नेफ्रॉन त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. पुढे आता नेफ्रॉनची आकृती नेमकी आपण त्या ठिकाणी पाहू आणि मग आपल्याला नेमकं कळेल की नेफ्रॉन काय काय. पाहता नेफ्रॉन या ठिकाणी काय करतोय, थोडंसं त्या ठिकाणी झूम जे आहे तर ती झूम आकृती त्या ठिकाणी करतो आणि झूम आकृती केल्यानंतर पाहता काय काय दिसतं की मूळची आपली असणारी जी काही किडनी आणि या किडनीच्या आतमध्ये असणारे जे काही स्ट्रक्चर जे आहे ती रचना जी आहे तर ती रचना आपल्याला त्या ठिकाणी तर याच्यामध्ये या ठिकाणी अशा पद्धतीचं असणारे जे काही मेडुला जो आहे याला आपण त्या ठिकाणी मध्यांक आतला भाग त्या ठिकाणी म्हटलेला आहे. त्याच्यानंतर कॉर्टेक्स त्या ठिकाणी आहे. तर याच्या आतमध्ये आपल्याला पुढे त्या ठिकाणी प्रॉक्सिमल कॉन्व्होल्युटेड ट्यूब्युल्स म्हणजे समीप सवलीत नलिका त्याच्यामध्ये दाखवलेल्या. त्याच्यानंतर पुढे आपल्याला त्या ठिकाणी इथे पहा की बाहेरचा असणारा जो काही भाग जो आहे तर त्या बाहेरच्या भागाला त्या ठिकाणी बाउमन्स कॅप्सूल त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर ग्लोमेरुल्स त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर डिस्टल कॉन्व्होल्युटेड ट्यूब्यूल ज्याला त्या ठिकाणी दुरस्थ सवलीत नलिका त्या ठिकाणी म्हटलेले. त्याच्यानंतर इथे आपल्याला खालच्या बाजूला त्या ठिकाणी कलेक्टिंग डक्ट म्हणजे जे काही मूत्र जे आहे तर ते मूत्र त्याच्यामध्ये त्या ठिकाणी कलेक्ट होताना दिसतं त्याला त्या ठिकाणी संचयी अशा प्रकारची नलिका त्या ठिकाणी म्हटलेली आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला असणारा जो काही लूप्स ऑफ द हेनले त्या ठिकाणी दिसतो म्हणजे हेनलेची लूप त्या ठिकाणी दिसते आणि अशा पद्धतीने तयार होणारे जे काही युरिन जे आहे तर ते युरिन त्या ठिकाणी असणारे जे काही युरेटर ज्याला त्या ठिकाणी मूत्रवाहिनी जी आहे तर त्या मूत्रवाहिनीकडे त्या ठिकाणी जाताना दिसतं. अशा पद्धतीने त्या ठिकाणी असणारे जे काही नेफ्रॉन जे आहे तर त्या नेफ्रॉनचं असणारे जे काही स्ट्रक्चर जे आहे तर ते स्ट्रक्चर आपल्याला त्या ठिकाणी आकृती जी आहे तर त्या आकृतीमध्ये त्या ठिकाणी दिसतं. आता पुढे की each nephron is a cup-like thin-walled upper part called the Bowman's capsule. म्हणजे सर्वसाधारणपणे आपल्या लक्षात येत नसते की प्रत्येक असणारा जो काही नेफ्रॉन जो आहे तर त्या नेफ्रॉनचा जर आकार जर आपण जर पाहिला तर तो नेफ्रॉनचा आकार कसा असते, कपाच्या आकाराचा. त्याच्यानंतर पातळ भित्तिका असलेला वरचा जो काही भाग जो आहे ज्याला आपण त्या ठिकाणी मगाशी काय म्हटलेलं आहे की ग्लोमेरुल जे आहे तर ते ग्लोमेरुल्स किंवा त्यालाच त्या ठिकाणी आपण काय म्हणता नसतं बोमेन्स संपुष्ट असं त्या ठिकाणी मराठीमध्ये त्या ठिकाणी म्हटलं जातं. मराठीच्या ऐवजी आपल्याला इंग्रजी शब्द त्या ठिकाणी लक्षात ठेवायचे. पुढे द नेटवर्क ऑफ कॅपिलरी इन इट्स कॉल्ड द ग्लोमेरुल्स आणि त्याच्या आतमध्ये असणारे जे काही रक्तकेशिका जे आहेत तर त्या रक्तकेशिकांचं असणारे जे काही जाळं जे आहेत तर त्या जाळीलाच त्या ठिकाणी काय म्हणता नसतं ग्लोमेरुल्स त्या ठिकाणी म्हटलं जातं. पुढे द युरिया प्रोड्यूस इन द लिव्हर कम्स इन टू द ब्लड्स म्हणजे यकृत जे आहे तर त्या यकृतामध्ये तयार झालेलं जे काही युरिया जो आहे तर तो युरिया काय होताना दिसतो रक्तामध्ये त्या ठिकाणी येताना दिसतो. व्हेन द युरिया कंटेनिंग ब्लड कम्स इन टू द ग्लोमेरुल्स इट इज फिल्टर थ्रू द कॅपिलरीज अँड द युरिया अँड अदर सिमिलर सबस्टन्सेस आर सेपरेटेड फ्रॉम हिम. म्हणजे जेव्हा काय होतं असतं युरिया
युरियायुक्त अशा प्रकारचं असताना ते काही रक्त जे आहे ज्याच्यामध्ये त्या ठिकाणी टॉक्सिक सबस्टन्सेस असतील, असं युरियायुक्त असताना ते काही रक्त जे आहे तर ते रक्त ज्या वेळेला त्या ठिकाणी ग्रोमेरुल्स जे आहे तर त्या ग्रोमेरुल्समध्ये त्या ठिकाणी येतं नसतं, तर त्यावेळेला आपल्या लक्षात येतं नसते की ते असताना ते काही ग्रोमेरुल्स जे आहे तर त्या ग्रोमेरुल्समध्ये असताना ते काही कॅपिलरीज ज्याला आपण त्या ठिकाणी रक्तकेशिका जे आहे तर त्या रक्तकेशिकेमधून हे असणारं जे काही युरियायुक्त रक्त जे आहे तर ते युरियायुक्त रक्त त्या ठिकाणी काय केलं तर गाळलं जातं आणि युरिया किंवा युरियासारखे असणारे जे काही पदार्थ जे आहे तर ते पदार्थ काय केले जातात तर या ठिकाणी काय केले जातात तर त्या ठिकाणी ते काय केले जातात सेपरेट त्या ठिकाणी केले जातात. एवढाच असणारा जो काही भाग जो आहे तर तो भाग आपण या तासाला पाहणार आहोत. पुढील भाग पुढील तासाला पाहू. धन्यवाद.